महाराष्ट्रातील मातंग समाज हा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक या सर्वांगीण विकास प्रक्रियेपासून कोसो दूर राहिलेला आहे. म्हणून या समाजाला विकास प्रक्रियेत आणण्यासाठी आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे. यासाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी 2 नोव्हेंबरपासून मुंबई ते नागपूर महापदयात्रा सुरू केलेली आहे. ही पदयात्रा दिनांक 13/11/2025 रोजी टेंभुर्णी येथून नागपूरच्या दिशेने निघाली होती. यापूर्वी सुद्धा लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने वारंवार वेगवेगळी निदर्शनाने मोर्चे काढून या मागणी केली होती. परंतु हे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसल्याने सरकारने याकडे कानाडोळा केला तसेच गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार व आदेशानुसार एससी आरक्षणामधील अ, ब, क, ड वर्गीकरण केल्याचे या देशांमध्ये अनेक उदाहरणं आहेत. परंतु अनेक वेळा महाराष्ट्र शासनाने या समाजाला दिलेल्या आश्वासनांचा अपमान केलेला आहे आणि फसवणूक केल्यामुळे ही पदयात्रा राजधानी ते उपराजधानी या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे व नागपूरकडे गेल्यावर मात्र या मोर्चाचे स्वरूप येणार आहे व हा समाजाचा रेटा सरकारला अडवणे व डावलणे परवडणार नाही. 12 डिसेंबर 2025 रोजी 12 वाजता सरकारने जर या मागण्यांचा विचार केला नाही तर महाराष्ट्र सरकारचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही असा इशारा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांनी सरकारला दिला. याप्रसंगी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सर्व समाज बांधव, विविध संघटनेचे पदाधिकारीही पदयात्रेत सहभागी झाले आहेत.